बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। पूर्व विदर्भातील केंद्रित झालेले कमी दाबाचं क्षेत्र आता पश्चिमेकडे सरकलंय, त्यामुळे पुढील 4-5 दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे। मात्र मुंबईसह उपनगरात बुधवारी पहाटेपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे। पुणे जिल्ह्यातही आज जोरदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलेलं आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर IMDनं जारी केलेल्या अंदाजानुसार आज बुधवारी विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळतील। तसंच मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर तसंच कोकणातील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील। पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या चक्रीवादळानं बेफाम पाऊस झाला, त्यामुळे राज्यातील कोरडी धरणं जिवंत झाली असून विहिरी देखील काठोकाठ भरलेल्या आहेत। पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाल्यानं बळीराजा सुखावलाय। तर काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जमीन खरडून गेल्या असून पिकांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे सरकारकडे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा करत आहेत। दरम्यान आता पुढील 12 तासात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं दिलेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन दूर झालंय। मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, कोकणातील काही भाग आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव तसंच परभणी जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार आहेत। विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे।